हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा मुलांचे इतर पेपर्स झालेत. आता मराठी, इंग्रजी व गणित विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्राची तुम्ही तयारी करीत आहात की नाही? तर मग आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडूया. चला तर मग तयार आहात तुम्ही? प्रथम तुमची तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातील. खालील उतारा आरोह अवरोहासह वाचा. म्हणजे वाचनाचा चढ उतार, आवाजात चढ उतार असला पाहिजे आपला वाचताना, आणि अशा पद्धतीने तुम्ही वाचन करायचं आहे. किंवा तुम्हाला कविता तालासुरात म्हणायला सांगितली जाईल तर तुम्ही कविता म्हणायची. तुमच्या याच्यातली पुस्तकातली पाठ केलेली एखादी. प्रश्न दुसरा विचारला जाईल. खालील दिलेली कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. आणि मग तुम्ही कविता वाचून तोंडी उत्तरे सांगायची आहेत. आणि लेखी चाचणी पाहूया आता आपण. प्रश्न पहिला त्याच्यातला, दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे सांग. चित्राचं नीट व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. दिलेल्या चित्रात काय दिसत आहे ते सांग. उत्तरमध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहे, जंगल, मैदान, शेत. त्याचं उत्तर आहे जंगल. जंगल दिसत आहे. पुढचा प्रश्न आहे, चित्रातील व्यक्ती मुलांना काय दाखवत आहे ते सांग. तर पावलांचे ठसे हे उत्तर लिहायचे. चित्रावर आधारित एक प्रश्न तयार कर व सांग. प्रश्न तयार करायचा आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना काय दाखवत आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पावलांचे हाताचे ठसे तू कोठे कोठे पाहिले आहेत त्याची 2 उदाहरणे सांग. आता पावलांचे आणि हाताचे ठसे कुठे पाहतो? अभयारण्य किंवा शेत, नदीकाठी. तर हे उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न दुसरा, खाली दिलेली कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत. त्यात वल्लवा रे वल्लवा ही कविता तुम्हाला दिलेली आहे. ती कविता तुम्ही वाचायची आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. चित्रातली मुले कशात बसलेली आहेत ते सांग. आणि मग उत्तर लिहायचं आहे, चित्रातली मुली होडी, नाव आणि नौका असं कुठलंही एक उत्तर लिहू शकतात. होडीलाच नाव, नौका हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे त्याच्यातला, आपल्या देशाच्या झेंड्यातील रंग सांग. आपल्या तिरंग्याचे रंग सांगायचे आहेत. 3 रंग, केशरी, पांढरा आणि हिरवा. पुढचा प्रश्न बघूया. पिसाट हा शब्द वापरून एक वाक्य तयार कर. उत्तर, कुत्रा कोंबडीच्या मागे पिसाटपणे सुटला. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्याला दौलत का म्हटले आहे. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे म्हणजे स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्यात आपल्याला आपल्या मनासारखं वागता येतं, म्हणून आपण त्याला दौलत म्हणतो. दौलत म्हणजे संपत्ती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याला तू कोणते प्रश्न विचारशील. त्यापैकी 2 प्रश्न लिही. पहिला प्रश्न, तू शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कधीपासून केली. तू परीक्षेसाठी किती तास अभ्यास करायचा. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी तुला कोणाचे मार्गदर्शन लाभले. तुमच्या मनाने तुम्ही प्रश्न तयार करायचे. तुम्हाला जे वाटतील ते. मी तुम्हाला उदाहरणादाखल 3 प्रश्न लिहून दिलेले, त्यापैकी तुम्हाला 2च लिहायचे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा अ, सूचनेनुसार उत्तरे लिही. आता इथे तुम्हाला चित्र दिलं जातं आणि त्या चित्रावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यातलाच पुढचा प्रश्न आहे, पुढील सूचनांमध्ये योग्य बदल करून सूचना पुन्हा लिही. घरातील कचरा रस्त्यावर फेकावा. उत्तर, घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून कचरा कुंडीतच टाकावा. किंवा तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल, घरातील कचरा कचरा कुंडीतच टाकावा. एवढं जरी लिहिलं तरी चालेल. कारण खेड्यातली मुलं लिहू शकतात, घरातील कचरा कचरा कुंडीतच टाकावा. शहरात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो, म्हणून त्यांनी घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून कचरा कुंडीत टाकावा. अशा पद्धतीने लिहायचे. पुढचं आहे, दररोज आंघोळ करू नये. उत्तर आहे, दररोज आंघोळ करावी. हे बरोबर आहे त्याच्यातलं उत्तर. प्रश्न 5वा, दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. तुम्हाला उतारा दिलेला आहे, पावसाचा आवाज कमी झाला अन मारियानं. तो पूर्ण उतारा तुम्ही वाचायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेले. कोणते लिही. पानाआड बसलेले पक्षी. उतार्यात आलेले आवाजदर्शक शब्द लिही. टपटप, फडफड. पुढचं बघूया. पुढील विधाने चुकीबरोबर ते लिही.
वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू वाढला. हे चूक आहे. मारियाने खिडकी उघडली तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. बरोबर आहे हे वाक्य. पाऊस थांबला तरी पानातून टपटप पाणी गळत होते. बरोबर. पक्षी त्यांच्या घरट्यातून बाहेर आले. चूक आहे हे विधान. पुढचा प्रश्न आहे 6वा. पुढील दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही. कणखर शब्द दिलेले त्याच्यापासून तुम्ही वाक्य लिहायचे. मोहनने संकटातही आपला कणखर बाणा सोडला नाही. किंवा तुम्ही अशाही पद्धतीने हे वाक्य लिहू शकता. स्वतःला कणखर बनव. कणखर शब्द टाकून असंही वाक्य तुम्ही बनवू शकता. पुढचं आहे मेहनत. मेहनतीशिवाय फळ दिसत नाही किंवा मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. प्रश्न 7वा. सूचनेनुसार उत्तरे लिही. त्यातला खालील उतारा काळजीपूर्वक वाच. तक्त्यात दिलेल्या नामांसाठी कोणते सर्वनाम उतार्यात आले आहे ते लिही व तक्ता पूर्ण कर. नाम दिलं आहे आई. आईबद्दल कोणतं सर्वनाम वापरणार? तू. आणि मुग्धा, स्वतः मुग्ध आहे म्हणून ती मी लिहील. तिथे मी हे सर्वनाम वापरणार. अधोरेखित शब्दासाठी योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिही. मुंग्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात. आता मुंग्या या नामाऐवजी आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे. त्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात. पुढचं आहे गटात न बसणाऱ्या शब्दाला गोल कर. फुले, फळे, फांद्या, झाड. यात गटात न बसणारा शब्द काय? झाड. प्रश्न 8वा. पुढील वाक्यात गाळलेली विरामचिन्हे दे व वाक्य पुन्हा लिही. आजोबा म्हणाले, अगं या मोबाईलचं काही खरं नाही. आता इथे तुम्ही आजोबा म्हणाले इथे स्वल्पविराम द्यायचं आहे आणि आजोबांनी म्हटलेलं वाक्य हे दुहेरी अवतरण चिन्हात टाकायचे. शेवटी फुलस्टॉप म्हणजे पूर्णविराम द्यायचा आहे. पुढचं आहे झरा, ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहोळ, झाडे, झुडपे, पशु, पक्षी या सगळ्यांशी आपली एक जवळीक असते. आता येथे प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि शेवटी तुम्हाला पूर्णविराम द्यायचा आहे. प्रश्न 9वा. सूचनेनुसार उत्तरे लिही. पुढील कृती योग्य की अयोग्य ते लिही. यंदा दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत असे मुलांनी ठरविले. हे योग्यच आहे वाक्य. मुले भर रस्त्यात क्रिकेट खेळत होती. अयोग्य. रस्त्यात खेळायचं नसतं. रस्ता खेळण्यासाठी नसतोच. सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला शिक्षक लगेच दवाखान्यात घेऊन गेले. योग्य विधान आहे. पुढचं आहे पुढील आकृती पूर्ण करा. तुम्हाला बैल दिलेला आहे आणि बैलांचा सण विचारलेला आहे. दुसऱ्या बाजूला बैलांच्या अंगावर. आता बैलांचा सण कोणता? पोळा, म्हणजेच बैलपोळा म्हणतो आपण त्याला. आणि बैलांच्या अंगावर काय असते? झूल असते. जर बैलांच्या गळ्यात विचारलं तर काय लिहिणार? घुंगुरूमाळा. त्याच पद्धतीने तुम्हाला इंद्रधनुष्याचं विचारलं जाईल. इंद्रधनुष्याचं काय? एकूण रंग किती आहेत? 7. त्याचा आकार जर विचारला तर लिहायचं अर्धगोल. पुढचं आहे प्रश्न 10वा. पुढील घटनांमधील व्यक्ती तुला भेटल्यावर त्यांना तू काय सांगशील ते लिही. साप पाहिल्यावर घाबरून पळत सुटलेली जनाई तुला वाटेत भेटली तर काय करशील? काय सांगशील तिला? तर उत्तर लिहायचे मी जनाईला सांगेन घाबरू नकोस. साप एका ठिकाणीच राहत नाही, तो दुसरीकडे गेला असेल. पुढचं तुझ्या मित्रमैत्रिणीस बुद्धिबळाच्या स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला नाही. मी माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगेन नाराज होऊ नकोस, मी पुढच्या वेळेस जिंकेनच हा आशावाद बाळ. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही असंही लिहू शकता नाराज होऊ नकोस, पुन्हा प्रयत्न कर. एवढंही तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11. सूचनेनुसार उत्तरे लिही. गोष्टीची दिलेली सुरुवात वाच आणि तुझ्या कल्पनेने पुढील उर्वरित गोष्ट तयार करून लिही. गोष्टीत समर्पक शीर्षक दे. वाचवा वाचवा आजी ओरडली. शाळेच्या बाजूला वडाच्या झाडाखाली खेळत असलेल्या मुलांनी आजीचा आवाज ऐकला. मुले आजीकडे धावत सुटली आणि त्यांनी पाहिलं. आता इथून तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे याच्यावर. तर कशी लिहिणार? लिहून दिली बघा तुम्हाला. गावात एक शाळा होती. शाळेच्या आवारात अनेक झाडे होती. त्यात एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडाच्या सावलीत मुले मधल्या सुट्टीत खेळत होती. मुले खेळण्यात दंग असतानाच वाचवा वाचवा असा जोरात ओरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून मुले दचकली आणि काय झाले असे म्हणत एकमेकाला विचारूच लागली. आणि मग तितक्यात सर्वजण बाहेर रस्त्याकडे पळत गेले. समोर रस्त्यावर त्यांना एक म्हातारी आजी
वेदनेने ओरडताना दिसली. मुलं पटकन आजीजवळ गेली आणि त्यांनी आजीला रिक्षेत बसवलं, जवळच्या दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी आजीवर उपचार केले. आजीला मग बरं वाटलं आणि आजीने मुलांचं खूप कौतुक केलं, मुलांना तोंड भरून आशीर्वाद दिला. अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट लिहू शकतात तुमच्या पद्धतीने, तुमच्या मनाने. पुढचा आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माझा आवडता ऋतू या विषयावर 6 ते 8 ओळीत निबंध लिही. आता इथे तुम्हाला पर्याय मुद्दे दिलेले आहेत. माझा आवडता ऋतू, ऋतूचे नाव लिहायचे, आवडीचं कारण लिहायचे, ऋतूचे वेगळेपण लिहायचे आणि ऋतूचे विशेष लिहायचे. माझा आवडता ऋतू पावसाळा. आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे 3 ऋतू आहेत. इतर देशांमध्ये 2च असतात. पावसाळा हा ऋतू मला विशेष आवडतो. पावसाळ्यात सर्वत्र कसे आनंदाचे उधाण आलेले असते. कोरडे पडलेले नदी नाले खळखळून वाहू लागतात. शेतात पिके डोलू लागतात. रान हिरवी शाल लपेटून घेते. पशुपक्ष्यांना भरपूर चारा पाणी उपलब्ध झाल्याने सर्वत्र खुशीचे वातावरण असते. उन्हाचा तडाखा आणि हिवाळ्याची गोठवणारी थंडी या दोहोंपासून सुटका करणारा आणि मनसोक्त भटकण्यास भाग पाडणारा आनंददायी पावसाळा ऋतू मला खूप आवडतो. तुम्ही तुमच्या मनाने अजून वाक्य टाकू शकता, तिथे लिहू शकतात. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवायचा आहे. आणि तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीत कोणत्या विषयावर व्हिडिओ अभ्यासायला किंवा पाहायला आवडेल ते कमेंट्स करून कळवा. तसेच तुमच्या शाळेचे नाव, गावही कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक.